हार्दिक हार्दिक स्वागत. 20 ऑगस्टच्या मोर्चाच्या अनुषंगानं आमच्या आज जिल्ह्याची बैठक प्रमुख कार्यालयात पार पडली. या बैठकीने सगळ्यांनी किती वाहनं आणायची किंवा काय सगळं नियोजन ठरलेलं आहे. तर ह्या मोर्चाला प्रचंड असा आम्हाला गर्दी होणार आहे आमच्या मोर्चासाठी. तर आपल्याला विनंती आहे की आमच्या मोर्चातून तुम्ही आपण सगळ्यांनी प्रसिद्धी द्यावी, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. हा मोर्चा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याची आज प्लॅनिंग आमची झाली आज त्या ठिकाणी. मोर्चा साठे मंडळ होणार आहे आणि किलो ट्रॅफिक समोर होणार आहे. अंदाजे 30,000 लोक येईल असं आमच्या अपेक्षा त्याच्यावरच येतील. बाहेरून अमित गोरके साहेब, सुनील कांबळे साहेब, लक्ष्मण डोबळे साहेब, अजय चांदणे साहेब, सुकुमार कांबळे साहेब, कृष्णभाऊ कसबे साहेब, अशी सगळी मंडळी येणार आहेत. मंडळी यानंतर जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं संबंध मातंग समाजाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चासाठी या पत्रकार परिषदेला या धाराशिवचे नगरसेवक विलास बापू लोंढे, दत्ताजी पेटे साहेब, आदरणीय युवराजी शिंदे साहेब, आमच्या नगीनाताई कांबळेताई आणि तुळजापूरचे नगरसेवक किशोरभाऊ साठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्हाभरातील मातंग समाजाला, त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील 59 जातीमधील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या 20 ऑगस्टच्या या मोर्चासाठी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून मातंग समाजाचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण ब ड वर्गीकरण झालं पाहिजे, या विषयासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये भव्य असे मोर्चे या ठिकाणी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा भव्य मोर्चा या ठिकाणी होत आहे. हा विचारू शकता, नाही प्रश्न विचारू शकता, बोल ना. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. आणि आज या प्रेस न्यूज साठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले आभार. खरं सांगायचं म्हटलं तर 20 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. समस्त मातंग समाजातील सर्वच लोकांना, मला सर्वच बांधवांना मला सांगायचंय की आता वेळ आलेली आहे मातंग समाजाची खरी ताकद दाखवण्याची. कारण आता गप्प बसून चालणार नाही. येणाऱ्या भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण प्रत्येकाने या मोर्चाला आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून आपल्या कुटुंबाला धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं घेऊन येता येईल याचं तारतम्य करून आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 20 तारखेला आपण सर्वांनी यावं असं आपण सर्वांना आव्हान करते. अनुसूचित जातीमधले जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे ते फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या इतर 58 जातीसाठी पण आहे. त्याही बांधवांनी त्यांचाही विचार करूनच मातंग समाजाने आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय पुढे घेतलेला आहे. फक्त मातंग समाजासाठी नाही तर मातंग समाजासारख्या असणाऱ्या अनेक 58 जाती आहेत, त्या प्रत्येक जातीसाठी हे आरक्षण आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवाचे समाज बांधवाचे प्रथमतः स्वागत करतो आणि येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षण वंचित जात समूहाचे जे 59 समाज आहेत, समाजात 59 घटक आहेत. 59 घटकामध्ये जे आरक्षणापासून वंचित लोक आहेत, अशा वंचित जात समूहाचा हा मोर्चा आहे. येणाऱ्या हा मोर्चा लोकशाही अण्णाभाऊ चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी मोर्चा थांबविण्यात येईल. मोर्चा त्या ठिकाणी खाली बसल्यानंतर तिथून 21 प्रमुखांचं शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाईल. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर तिथून महात्मा फुलेंना अभिवादन करून परत मोर्चाच्या मध्ये समावेश होतील आणि मोर्चा तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होऊन लोहरी वस्ता साळवे चौक अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर होईल. आता ह्या मोर्चाला महाराष्ट्र भरामधून मातंग समाजाचेच नाही, चांभार समाजाचे, होलार समाजाचे 59 जातीमधले जे काही प्रमुख लोक आहेत ते लोक 20 तारखेच्या मोर्चामध्ये येणार आहेत. हे आरक्षण वर्गीकरण का होणं गरजेचं आहे. आरक्षण वर्गीकरण झाल्यानंतर वंचित जात समूह आहे यांना जे काय फायदा होणार आहे हे कायद्याचे अभ्यासक पण येणार आहेत. ते कायद्याचे अभ्यासक त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगणार आहेत. गोतावळे सर म्हणत प्राध्यापक गोतावळे सर म्हणत चंद्रपूरचे ते येईल. पुन्हा आमदार अमित गोरके साहेब येलेत, आमदार सुनील कांबळे साहेब येलेत, आमदार अजिंक्य चांदणे येलेत. पुन्हा चांभार समाजचे 2 प्रमुख वक्ते येलेत, होलार समाजाचे प्रमुख वक्ते येलेत. अंकुशराव गोतावळे. नाही, ह्यात प्रमुख मागणी एकच आहे. मोर्चाची फक्त प्रमुख मागणी एकच आहे. जी आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढं बदर समितीनं जो अभ्यास केलाय तो महाराष्ट्रामधल्या एकूण अनुसूचित जातीच्या शासकीय जागा भरण्यात आलेल्या त्यामध्ये कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय, कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय ह्याच्यावर बदल समितीने आपला अहवाल सादर केलाय आणि तो अहवाल शासनानं स्वीकारलाय. आता त्यानंतर पुन्हा की 59 जातीच्या लोकांकडून शासनाने काय मागून घेतल्या, काय तक्रारी मागून घेतल्या. त्यानंतर पुन्हा हे सुनावणी होऊन झाल्यानंतर शासन निर्णय घेणार आहे. शासन निर्णय घ्यायला विलंब लावायला म्हणून ही 59 जातीचा जो जात समूह आहे, वंचित जात समूह, ह्या वंचित जात समूहाच्या वतीने येणाऱ्या 20 ऑगस्टला मोर्चा आहे. 20 ऑगस्टला मोर्चा आहे. बदर समिती ही शासन नेमली बदर समिती ना. महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांनी जो आदेश काढला की आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र सरकारने जबाबदारी. जर अशी परिस्थिती असताना समाजाचा आहे हा मोर्चा भाजप सरकारचा नाही, भाजप सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि हा सरकार आमचं नाही. आम्ही समाज घटक उत्तर मी दिलो. आम्ही इथे भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून नाहीत, आम्ही मातंग समाजाचे घटक म्हणून आहेत. पक्षीय लेवलवर नेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे आणि न्यायाधीश बदर जे आहेत ते उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षाखाली महाराष्ट्र सरकारनं बदर कमिटी स्थापन केली. त्याला अभ्यास करायला वेळ लागला आणि अभ्यास करायला जो वेळ लागला तो वेळ त्यांनी घेतला आणि त्याच्यातले जे आहेत अभियांत्रिकीमध्ये मातंग समाजाचे किती विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलला किती विद्यार्थी आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचा 59 घटकांचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र शासनाला तो अहवाल दिलेला आहे. आता शासनाच्या काही अडचणी असतील, आपला जो समाज बांधव आहे
तो समाज बांधव उपवर्गीकरण करू नका म्हणून झगडत आहे, आपण उपवर्गीकरण करा म्हणून झगडत आहे. त्या दोन्ही समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे शासनाला करायचं असतं. शासन हे एका कुणाच बाजूचं नसतं आणि त्यामुळं या गोष्टीला लवकरात लवकर न्याय भेटावा म्हणून आम्ही या मोर्चामध्ये मातंग समाज म्हणून उपस्थित आहेत. हा शासनाच्या बाजूचा विषय नाही. शासनानं हिरिंग घेतलं ना सगळ्या समाजाच्या, हिरिंग घेतल्या, हिरिंग सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि निर्णय होणार आहे त्यामध्ये. सगळ्या समाजाचं हिरिंग ऐकून घेतलं ना, त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं ना. तुम्हाला वाटत नाही का की बाबा देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्र सरकार असेल, मातंग समाजाचा तुम्ही मोर्चा मानता आणि म्हणताना 59 जातीचा विषय घेतात. नेमकं मातंग समाजाची मागणी आहे की 59 जाती वंचित असणाऱ्या सगळ्यांसाठी हा मोर्चा आहे आणि वंचित जातीला ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्याला महाराष्ट्र सरकार आरक्षण देता येतंय असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा उशीर लागतो आणि तरी सुद्धा हजारो मोर्चे काढायची वेळ तुमच्यावर येते. जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही का असं कसं आहे? खरं तर सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी 2 वर्षापूर्वी निकाल दिला होता. पण सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला असा निकाल पारित केला. तो एक निकाल वैयक्तिक एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्र राज्यापुरता. इतर सर्व राज्यांना एकसारखाच निकाल पारित केला आणि त्यांनी ती जबाबदारी तिथल्या राज्य सरकारवरती दिली की तुम्ही तिथल्या अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या धर्तीवरती इथल्या राज्य सरकारने 1 सदस्यीय बदर अशी समिती नेमली. त्या समितीने या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला आणि तो अहवाल शासनाकडे दिलेला आहे. एखादी गोष्ट समजा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितली आहे, राज्य सरकारला करायची आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय, बरोबर ना? अशी नाही की सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय किंवा 4 दिवसापूर्वी सांगितले लागले त्यांना आपण आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तुमचा शब्द खरा आहे की 2 वर्षाचा काळ लागला नाही पाहिजे आणि 2 वर्षाचा काळ सरकार लावते म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. इतर राज्यामध्ये ही ऑर्डर लागू केली, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू केला. महाराष्ट्र सरकारमध्ये लागू नाही. याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना हे आरक्षण देण्याचं विलंब लावत आहे. यावर तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय म्हणता? विलंब लावते म्हणूनच आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा करतोय. कोण सत्ताधारी असं नाही की साहेब, कोण सत्ताधारी आहे? सत्ताधारी आपले सत्ताधारी कोण आहे? कोण सत्ताधारी आहे? सत्ताधारी अमित गोरके मातंग समाजाचा घटक म्हणून येतात, सत्ताधारी म्हणून नाही. सत्ताधारी जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधातल्या मोर्चाला अमित गोरके जे आहेत ते सत्ताधारी म्हणून येऊ शकत नाही, ते समाजाचा घटक म्हणून येतात. आरक्षण भेटावं, उपवर्गीकरण व्हावं यासाठी त्या व्यक्तीनं आक्रमकपणे आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि त्या आतताईपणाला जरी ते चुकीचं असेल तरी ते त्याची स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि आता जो आहे तो व्यवस्थित आहे आणि मातंग समाज जे आहे त्या मुलाच्या पाठीमागे आहे. आत्मदहन करणारे अभिजित देणे म्हणजे महाराष्ट्र सरकारवर त्याचा आरोप आहे. तुम्ही कसा करू करणार? सुप्रीम कोर्टाचा आदेश यायच्या अगोदर ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू झाली त्यावेळेस बीडचे आमचे संजय भाऊ ताकतोडे बिंदुसरा धरणामध्ये त्यांनी आत्मदहन केलं. त्याच्यानं अविनाश खंडागळे बोशाची धाराशिव जिल्ह्यातले त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं या सगळ्या आत्महत्या झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आहे आणि आदेश पारित केलेले असताना देखील सरकार 2 वर्षाचा काळ लावतोय आणि हा काळ लावत असताना मातंग समाजाच्या पण मुलाच्या भावना तीव्र होतात, ते जीवावर बेतण्यासारखं होत आहे. परंतु आम्ही मातंग समाजाच्या तरुण युवकांना सांगतो की दादानो, आत्मदहन करून किंवा आत्महत्या करून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला सरकारशी भांडायचं आहे, सरकारशी झगडायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय आहे तो आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा. आरक्षणाची रूपरेषा कशी आहे, मी गाड्या कुठं लावणार आहे, निवेदन कसे करणार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोर्चाच्या स्टेजवरचं निवेदन काय आहे,
कशा पद्धतीने ती सर्व व्यवस्था झालेली आहे. आमची सर्व व्यवस्था झालेली आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. स्वयंसेवक जवळपास 500च्या जवळपास स्वयंसेवक नेमलेले आहेत. ते टी शर्ट घालून ओळखू येण्यासाठी स्वयंसेवक वेगळे त्यांचं यंत्रणा झालेली आहे. जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. स्टेजची सोय करण्यात आलेली आहे. इत्यंभूत महिलांसाठी वेगळी सोय आहे. पुरुषांसाठी वेगळी आहे. सर्व मोर्चाचे नियोजन झालेलं आहे. सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी करून उद्याच्या मोर्चाचा आम्ही सर्व समाज, सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या मोर्चासाठी सज्ज आहे. शांततेचं आव्हान आणि पोलीसच्या आपल्या आणि मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की व्यवस्थित रित्या या मोर्चाला यायचं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या चौकामध्ये थांबून अण्णाभाऊंना वंदन करायचं आहे. तिथून त्या मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला असणार आहे, त्यानंतर पुरुष मंडळी असणार आहे आणि सर्व महापुरुषांच्या घोषणा देत, आरक्षणाबाबतच्या सर्व घोषणा देत आम्ही त्या ठिकाणी निघणार आहोत. आणि सर्वांनी शांततेने यायचं आहे. कोणाच्याही भावना दुखणार नाहीत, कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखणार नाहीत, याच्या आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. या आमचा उद्देश फक्त एकच आहे की अ व क वर्गीकरण झालं पाहिजे. सरकारपर्यंत आमचा हा विषय पोहोचला पाहिजे आणि हा मोर्चा अगदी शांततेमध्ये होणार आहे. मग एवन स्वच्छता सुद्धाची दक्षता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. 50,000पेक्षा जास्त लोक येतील. ओके, थँक्यू.